नमस्कार मंडळी, मी आलो आहे तुळजापूरमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या ठिकाणी महाराष्ट्रातील भाविक येत असतात. तर आपण एक महाराष्ट्राचा कौल घेऊया. ह्या निमित्तानं वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोक येतात. तर आज भेटूया. इथं बघताय तुम्ही जी कुलस्वामिनी आहे महाराष्ट्राची, त्याच्या मंदिराच्या समोरच महाराष्ट्र लोटलेला असतो. तर काय काय ठिकाणचं आपण घेऊया, सामूहिक कौल घेऊया. ग्राउंड रिपोर्टिंग कसं आहे, प्रत्येक ठिकाणी जाणं काही शक्य होत नसतं. तर कुठला आहे बाबा तुम्ही? बीडचे. बरं, कोण कोण उभं राहिलं आहे तिथं? बजरंग बाप्पा सोनवणे, पंकजदाई मुंडे. बरं, कसं आहे तिकडं वातावरण? काय वातावरण तुतारी. तुतारी 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 का देत तिथं? काय 25 वर्ष झालंय मुंडे घराण्यातच खासदारकी आहे, कुठलंच नाही. मराठा समाजासाठी तर काहीच नाही. अशा प्रतिक्रिया आता. होय. हो, आणि जरांगे पाटील सांगतील ते. हो. बरं, स्थानिक लेवलवर कशा पद्धतीनं वातावरण आहे? स्थानिक लेवलवर तसा विचार केला ना तर एक 20-25% ओरिजिनल आहे. पंकजाताईंना ते होणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जे बाकीचं मतदान आहे त्या भाजप सरकारवर वैतागलेले लोक. अशा पद्धतीने त्यांना मतदान बाकीचं काहीच नाही, पण त्यांना मतदानच होणार नाही. कारण शेतकऱ्यांना त्यांनी लय भूलथापा दिल्यात. कारण 15 लाख रुपये अजून लोक वाट पाहतात. आणि शहरी भागात आणि ग्रामीण भाग बीडचं पाहिलं तर काय वेगळं समीकरण आहे का तिकडे? नाही, काय नाही. सेम आहे, सेम. बीडमध्ये तर जास्त तुतारी वाजणार आहे. चालेल. सहकुटुंब आलाय? हो, सहकुटुंब. बरं. तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणजे तरुणांच्या हातात आत्ता आपण म्हणू सत्तेच्या चाव्यात तरुणांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही पप्पांबरोबर तर आमचे आता वडील तुतारी बोलले, पण तरुण वर्ग सगळा बीजेपीच्या सोबत आहे. म्हणजे घरातच वेगवेगळी मतं? वेगवेगळे मत. बरं. तर माझं वोट बीजेपीलाच असं. कारण की बीजेपीचं जे आहे ती भविष्यासाठी पुढील त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे. पूर्ण पुढच्या 25 वर्षासाठी काय करायचं. आणि काँग्रेस हे यांचं काय टार्गेट नव्हतं आत्तापर्यंत. काय करायचं ह्यांच्यातच भ्रम आहे अजून. तसं बीजेपीचं पूर्ण टार्गेट ठरलेलं आहे. पुढच्या पंचवार्षिकसाठी काय करायचं, आता या पंचवार्षिकसाठी काय करायचं. त्यामुळं माझं त्यांना बीजेपीलाच वोट आहे. पण घरात युती होणार का? इकडं बीजेपी, इकडं काँग्रेस होणार. तुतारी म्हणला तुम्ही? हो, बरोबर आहे. घरात होणार का? माझं मतदानच बीडला आहे, त्याचं बीडला नाही ना. त्याचा काय संबंध आहे बीडला? तो पुण्यातला आहे. पुण्यातला आहे? हो, माझं वोटिंग पुण्यात आहे. पुण्यात आहे. त्याच्यामुळे पुण्यात बीजेपी लागणार आहे, हे तरी आहे, म्हणून तो तिकडे आहे. बरं. तुतारी शेवटी मत देणं हा वैयक्तिक भाग असतो, अधिकार आहे. आणि मित्रांनो, हे बघा, एकाच घरातली दोघं पण मतभिन्नता किती आहे, कशा पद्धतीनं वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं मतदानाकडे, या अजून आपण बघूया. तर काय मोबाईलवर चॅटिंग चाललंय? कुठलं गाव? भोकरदन तालुक्यातलं. होय. कुठं आलं? कुठला मतदारसंघ आहे तो? भोकरदन जाफराबाद. भोकरदन. कोण आहे तिथं उभं? 2 प्रत्याशी तिथं 3 उमेदवार तिथं. रावसाहेब पाटील दानवे, कल्याण काळे, मंगेश साबळे. होय. कोणाचं वार आहे तिकडं? तिकडं सध्या आता काय तिन्ही टपचीच माणसं आहेत तिकडं. होय. तुम्ही कोणाला मतदान करणार आहे व का? सांगायचं नसतं म्हणा मतदान, पण कोणाच्या बाजूनं कौल आहे? तिकडं सध्या आता रावसाहेब पाटीलच आहे आमच्याकडं. होय. ठरवलंय तुम्ही कोणाला करायचं? सहकुटुंब आलाय? हो. बरं. चालेल. बघा मित्रांनो, महाराष्ट्रात वेगवेगळे आता तुम्ही पाहिलं इकडं बीड, पाहिलं इकडं जालना. आता तुमचं कुठलं? नाही, कुठलं असेल ते? हो, पुण्यात. कुठे? पुणे दापोलीमध्ये मावळ. बरं. तुमच्या इथं कोण कोण उभं राहिलेलं आहे? कुठले प्रत्याशी? आमच्या इथं सध्या मला तर एवढं माहीत नाही, कारण एक्झाममुळे माझं एवढं लक्ष नाही. आमच्या इथं सध्या फेमस आहे ना, फेमस आमच्या इथं काय आहे? काय मामा सांगाल? नाही, तुमचं तरुण असतात, तुमचं वोटर आयडी तर आहे ना? वोटर आयडी आलंय, यावर्षी आलंय. म्हणजे आता 21 पूर्ण आलंय माझं. बरं. पहिलं मतदान असणार, त्यामुळे स्पेशल असणार. आमच्या सगळ्यांचं पहिलं 1, 2, 3 आमच्या सगळ्यांचं पहिलं मतदान आहे. खूप एक्साइटमेंट आहे आणि ते पहिलं मतदान हे खूप महत्वाचं आहे. सगळं कुटुंब आलाय काय? हो. हे कोण आहे? आमचे मामा आहेत. मामा सांगा
मार्गदर्शन द्या भाषणला, काय कसं आहे, कशा काय करतं, कुणाला वोट द्यायचं, काय पद्धतीने नाही, वोट वैयक्तिक विषय आहे, पण कशा पद्धतीनं वातावरण आहे तिथं, कोणाविरुद्ध कोण उभं आहे? आता नवीन पिढीला ह्यांच्या मनावरलं मतदान कुणाला करायचे आहे काय नाही का नवीन पिढीच्या. आता माझं एक वैयक्तिक स्वतःचं मत मी संजय वागिरेला मत करतो. बरं, कोण कोण उभा आहे प्रत्यक्ष सांगा ना, नावं सांगा. संजय वागिरे म्हणजे राष्ट्रवादीचे आणि शरद पवार गट. नाही, श्रीरंगाप्पा हे शिंदे गटाचे आहेत. कन्फ्युजन होतंय मित्रांनो, लोकांचं कन्फ्युजन होतंय, कारण इकडनं तिकडनं सारखं बदले असतंय, त्यामुळे श्रीरंगाप्पा शिंदे गटाचे आहेत आणि संजय वागिरे हे याचे आहेत उद्धव ठाकरेचे. बरोबर ठरलंय मग. बर, काम मतपेक्षा मी असं म्हणेन कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात त्यांना मत देण्यासाठी, कोणाला जे तुमच्या प्रति नाही आम्हाला कुठल्याच गोष्टी आवडत नाहीत. ही पळापळीची राजकारण करतात ना, म्हणून आम्हाला आवडतच नाही. जो खरा पक्ष आहे त्यालाच आम्ही मत करू. बरोबर, ठीक, खरं. बर, कुठलं गाव तुमचं? गाव कुठलं? बीड आहे. बरं, कसं आहे बीडमध्ये वातावरण? बीड राजकीय दृष्ट्या कसं वातावरण? बीडला राजकीय दृष्ट्या सध्या जर विचार केला तर म्हणजे तिथं बजरंग बाप्पाचे चान्सेस आहे. ग्रामीण शहरी भागात, ग्रामीण पण आणि शहरी पण. कारण काय आहे त्याला? कारण एक विकास तिथं झालेला म्हणजे 10 वर्ष झाला नुसतं रेल्वे MIDCची प्रगती, हे आश्वासनावर आश्वासन आहेत. ते रेल्वेचंही काम काही झालेलं नाही आहे. त्यानंतर म्हणजे निधी खर्च बिलकुल म्हणजे आपण मीडियावरही पाहिलं असेल त्यावेळेस पण 0% हे झालेलं आहे. म्हणजे निधी खर्चात पण अपयशी आहेत खासदार. त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा तर राज्यभर असतोच, त्याचा पण फटका, शेतकरीचा आंदोलन, असे बरेचसे त्यांचे निर्णय अपयशी आहेत भाजपचा. इथं दर्शनाला आलाय? हो, दर्शनाला आलो. तुम्ही कुठलं? तुम्ही कुठला? हिंदी में बात करता हूं. हिंदी में? बरं, ठीक. आप कहाँ से बिलोंग हम करते हैं? तेलंगाना निजामाबाद जिला से आए. 4 दिन की यात्रा के लिए निकले थे. 5 फैमिली. फर्स्ट तो पहला पंढरपुर गए, पंढरपुर से सोलापुर, सोलापुर से यहाँ. बहुत अच्छा लग रहा. इससे पहले आया था, थोड़ा सेटिस्फाई नहीं हुआ. हाँ, नहीं, लेकिन आज देश में इलेक्शन का पूरा क्लाइमेट है. यस. तो तेलंगाना में कैसी स्थिति है? तेलंगाना में भी ऐसा क्लाइमेट है जो इंडिया लेवल पूरा उत्तेज है. जो अब कौन सा पार्टी आता, कौन सा MP आता, सेंट्रल में कौन सा आता है, क्योंकि डायलामा है. मगर बीजेपी को तो आने को चांस है, बहुत ज़्यादा चांस बीजेपी आने का है. ये सो क्लाइमेट तो पूरा राष्ट्र हमारा तरफ तेलंगाना आंध्रा में भी सेम ऐसा चल रहा. ओके. हाँ, यही बोलने का है हमारा. मगर यहाँ तो बहुत खुशी है. हाँ, खुशी है. पूरे परिवार के साथ आए हैं आप? हाँ, पूरे परिवार के साथ आए. 15-16 आदमी आए बच्चे के लिए. बहुत अच्छा लगे. हम हर साल आते रहते हैं. ये 4 दिन की यात्रा के लिए निकले थे. बहुत खुशी हो गई. कल सुबह में जा रहे हैं ऐसे. थँक्यू. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, तेलंगणा असेल, बीड असेल, त्याच्यानंतर धाराशिव असेल, अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रातून, म्हणून आपण भारतभरातून इथं लोक येतात. ह्याचं एक सौंदर्य आहे म्हणून आपण ह्या जागेत. या, कुठं निघालाय? या, कुठलं गाव तुमचं? उमरगाव. इथलंच आहे? कुठे आलं ते? उमरगा. बर, म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणाचं जे प्रत्यक्ष आहेत 2, तिथले तुम्ही म्हणजे मतदार आहात. पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव मारुती जमादार. बरं, आणि इथले 2 प्रत्यक्ष आहेत. अच्छा, इलेक्शनला उभं राहिलेले 2, त्यांची नावं सांगा. इथले आय डोंट नो, माहिती नाही. माहित नाही? तुम्ही म्हणजे स्थानिक नाही इथलं? इथली स्थानिक नाही. इथनं मी 50 किलोमीटरवरचा. कुठलं पण? उमरगा. पण तिथं असेल ना, तुम्ही मतदान तर मतदान करतो. बर, कुणाला काय? मला मतदानामध्ये इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे मी. काय इंटरेस्ट नाही? लोकशाही बळकट केली पाहिजे. माहितीच आहे. कारण सांगा, आम्हाला सांगा काय माहिती नाही. माहित आम्हाला जी काय गरिबाची पळवणूक होते त्या गोष्टीमुळे मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. बरं, पण मतदान तर केलं पाहिजे ना, आपला तो हक्क आहे. माझं मतदान बोगस जाणार आहे. कसं जाणार बोगस? करणार आहे मी. नोटाला करणार? कोणालाच नाही. बोगस. बर, कुठलं गाव तुमचं? यवतमाळ.
यवतमाळमध्ये कोण कोण आहेत, कुणाच्या विरुद्ध कोण उभा आहेत? आमच्या इकडलं झालं, आम्ही इकडे ड्युटीवर आलो आहे मतदान करायला. नाही पण कोण कोण उभा आहेत तिथं तुम्ही चर्चा तर कोण होता? संजय देशमुख हां आणि जयश्रीबाई मल्ले पाटील. बर, कुणाचा कौल आहे म्हणजे कशा पद्धतीने तिथं वातावरण आहे? वातावरण दोघांनी जोरदार आहे, काही सांगता येत नाही. काय सांगता येत नाही. नाही काही सांगता येत नाही. त्याच्यामध्ये काठीची टक्कर आहे होय. आणि दोघंही शिवसेना आहे. ते होय. एक ठाकरे आहे आणि एक शिंदे सेना आहे. बर आता तुम्ही असता तर ज्यावेळेस पार्टीचं विभाजन झालं त्यावेळेस आम्ही मागं बी मोठा मुद्दा मांडलेला मुद्दा की त्यामुळं तुमच्यात बी विभाजन झालं असेल, कारण दोन शिवसैनिक एकमेकांच्या विरुद्ध होते. गडबाजी झाली होती ना. मग आमच्या इकडं दोघेही चालले, काही गॅरंटी नाही दोघं बघी कोणी येणार आहे म्हणून. आम्ही तर शिंदेला, कोणी शिंदेला केला, कोणी ठाकरेला केला, काही गॅरंटी नाही याच्यामध्ये. आम्ही दोघं बघी, आमची गॅरंटी नाही कोणाला केला. कन्फ्युजन झालं. काय म्हणताय दोघं, काय म्हणताय? तरी काही नाही, दोघांपैकी जोरदार टक्कर होणार आहे. तुमची बी गॅरंटी नाही म्हणते एकमेकांना? आम्ही एकमेकाला विरुद्ध केलेला आहे, माहित नाही आम्हाला. आम्ही सांगत नाही आम्ही कोणाला केला म्हणून, असं वाटत नाही. बघा दोन मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे. त्यांनी कोणी केलेलं आहे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण बघा मित्रांनो, यवतमाळ मधली ही स्थिती आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणची स्थिती आपण बघणार आहोत. इथं येण्याचं कारण हेच असतं की आपल्याला माहिती व्हावं. इथं महाराष्ट्र लोटलेला असतो. दादा कुठून आलाय, गाव कुठलं तुमचं? शिर्डी. बर, यंदा राजकीय सगळा धुळा चालू आहे. आपण देवदर्शनाला आलोय. कशा पद्धतीने तिथं कोण कोण उभा आहे? तिथे सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे. होय. हो. कसं आहे वातावरण? वातावरण याच आहे, ठाकरे सेना, शिवसेना. कारण काय तुम्हाला वाटतं? कारण आहे ना, सदाशिव लोखंडे 10 वर्ष झाले ग्रामीण भागात काही लक्ष नाही, काही नाही. कोरोनामध्ये झालेच नव्हते आणि काम नाही जास्त, काहीच कामाबद्दल काहीच नाही. त्याच्यामुळं मग लोक नाराज आहे पूर्ण. ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न आहे, तर तो नाही आहे, असं आहे. नाही का? नाही, त्याच्यामुळे लोक पूर्ण नाराज आहे. त्याच्यामुळे ठाकरे आणि आपले पवार साहेब यांच्यावर थोडं हवं आहे. सहकुटुंबाला हो. चालेल. मतदान कधी आहे तिकडे? 13 मे. मतदान करा फॅमिली. ओके, एवढं सांगू शकतो. धन्यवाद. तर आता महिलांना विचारायचं, थोडं महिलांना घेऊया. कुठलं गाव तुमचं मित्रांनो? आमचं अक्कलकोट. वा, सहकुटुंब आहे का? आलाय का? या की सहकुटुंब या, कारण सहकुटुंब देवदर्शनाला आलाय तसं या. तुम्ही अजून एक उत्सव करणार आहे, लोकशाहीचा उत्सव. या ना, एकत्र या. लोकशाहीच्या उत्सवात एकत्र जसं आत्ता आलाय तसं येणार. कसं आहे, कोण कोण उभा आहे तिथं? आमच्या साईडला आपलं राम सातपुते, प्रणितीताई शिंदे. कोणाचा वार आहे? वारा तर प्रणितीताई शिंदेचं. कारण काय वाटतं तुम्हाला, का येऊ शकतो? 2 टर्म काय, दोन्ही खासदारनी काय कामं केले नाहीत. मेन लोकांची नाराजी तीच आहे. त्याच्यामुळे ह्यावेळी तिसरा चान्स BJPला न देता इतर कोणाला द्यायचं असं चाललं लोकांचं. बरं, किती जण आलाय तुम्ही? आम्ही आहे तुम्ही 10-12 जण. होय. ताई तुम्ही काय करता? मी स्टुडंट आहे. पण पहिलं मतदान करणार का नाही अजून? तर तुम्ही सांगा. तुम्ही तर महिलांचा खूप मोठा हात असतो. आता त्यांनी सांगितलं तसं नाव घेतलं, प्रणितीताई शिंदे महिला आहेत. तुमचं काय म्हणजे ठरलंय का कशा पद्धतीने कुटुंब? असं काही ठरलेलं नाही आहे, पण बघू मतदान करायच्या वेळेस काम कोण करतंय, कसं करतंय त्याच्यावर. काय वस्तू महत्त्वाच्या स्त्रियांना काय काय समस्या फेस कराव्या लागतात, स्पष्ट सांगावं की ही आम्ही धरून मतदान करणार, ही आमच्या मनात आहे, त्याच्यानुसार आम्ही करणार. तसं काही सांगू शकत नाही. नाही का? कुठल्या अपेक्षा आहेत तरी निवडून येणाऱ्या
जे खासदार प्रतिनिधित्व करणार त्यांच्याकडून काय Actually अपेक्षा आम्ही इकडचे नाही, मुंबईचे, त्यामुळे इथलं जास्त माहिती नाही मला. नाही का? नाही, मतदान कुठं आहे? मुंबईला. मुंबईला आहे का? मुंबईला आहे का? माझं गाव तुमचं गाव आहे. मुंबईला कोण आहे उभं का नाही? शिवसेना. हा का? बरं. बघा मित्रांनो, एकाच घरातील व्यक्ती असतात, पण कुणाचं मतदान अक्कलकोटला असतं, कुणाचं मुंबईला असतं. एवढं वैविध्य या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार. थँक्यू. तर दादा थांबा. दादा कुठलं गाव? आमचं उदगीर. जास्त गडबडीत निघालाय. जरा भावाला जरा फोटो पाठवायचे होती. हा ना, काढले ते. हा, काढायचे एकदम आता. वातावरण चांगलं आहे. एकदम गरम वातावरण आहे. हा ना, हो. राजकीय दृष्ट्याही. असं का? हो ना. काय उदगीर मध्ये कसं आहे हाल हवा? हवा चांगली आहे, बीजेपीची हवा आहे. होय. ओके. बरं, कोण कोण उभा आहे तिथं? तिथं आता तर मी आलो गावाकडून, हा. अजून गेलो नाही आता गावाकडे जायचं आता. कोण कोण उभा आहे? पण उभं कोण आहे? प्रत्यक्षी कुठले कुठले आहेत? उमेदवार आता तेवढं मला कल्पना नाही अजून. होय. मग हवा कशी म्हणला तुम्ही? हा, मग आम्ही बीजेपीची माणसं आहे ना. हा ना. हवा. काय काय कसं वातावरण आहे यंदा? म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की याच्यामुळं सरशी होईल बीजेपीच्या? अशा कुठल्या गोष्टी सांगाल? काय ना, म्हणजे 5 लाखाचं हे केलं तर. माईक पाहिजे, माईक घेतलं. बरं, काय नाव तुमचं? सागर पाटील. कुठलं गाव? पाचोरा. हा, पाचोरा. कुठं आलं? खानदेश. खानदेश नाही, जिल्हा तुमच्या जळगाव जिल्हा. जळगावचं. बरं, बाळा नाव काय तुझं? काय रे? बरं, कसं वातावरण आहे तिथं? भारी आहे. बरं. कुणाच्या विरुद्ध कोण आहे? ताई एकच मिनिट. ताई म्हणजे कुणाच्या विरुद्ध कोण आहे मतदार? आम्हाला माहित नाहीये. इथं आम्हाला माहित नाही कोण उभं आहे. इथं नाही म्हणत मी, इथलं नाही म्हणत, इथला कौल नाही चालला. तुमच्या जिल्ह्यातील कुणाविरुद्ध कोण आहे? चला जाऊ द्या, मतदानचं नका विचारा तुम्ही. नका ना. का हो? नाही येत. मित्रांनो बघा, काय लोक बोलतात, काय लोक नाही. आणि भरपूर इथं ह्या मंदिरात येण्याचं कारण आणि ह्या मंदिराच्या समोर करण्याचं महत्त्वाचं कारण, इथलं सॅम्पल महाराष्ट्र अख्खा लुटतो. तर तुम्ही बघितलं असेल, काय परराज्यातूनही ह्या ठिकाणी लोक येतात. कुलस्वामिनी आहे महाराष्ट्राचे म्हणून हे होतं राहतं. तर आता विचारूया काय या. नमस्कार बाबा. नमस्कार. निवांत बसलाय? बसलोय निवांत. कुठलं गाव? परांडा, पिठापुरी गाव. होय. कुठले उमेदवार उभे आहेत? आता ते आपल्याला काय माहिती हो. का हो, राजकारणात इंटरेस्ट नाही? नाही आपल्याला ती आपण अडाणी माणूस कशाचं. नाही, पण मतदान तर केलं पाहिजे ना. मतदान करायच्या टायमाला बघू आता कवाय काय माहिती. मग तुम्हाला माहित नाही? नाही. सगळ्या टीव्ही ऍड चालले आहेत. होय, पण आपण टीव्हीच बघत ना. आपण रानात कामाला असतोय, शेतीमध्ये. हो, शेतीमध्ये. शेतात काय असतं? ऊस आहे. बरं, मग आपल्या सगळं जगणं राजकारणातूनच ठरत असतं. मग त्याची जागरूकता नको काय? आता जे सांगाल ते बाबा तुम्ही हे ना करा, त्यालाच करा. आपल्याला काय घेणं मला सांगा तुम्ही. पण तुमचं मत नाही. हाय की मत कोण नाही म्हणतंय. पण आपल्या गावात जे माणूस आहे ते मेन ठरलेला ते त्यालाच. मग आता ते म्हणलं बाबा त्याला टाकायचं. आता काय करायचं सांगा. चांगलं चालू आहे सगळं? हा, चांगलं. बरं, शेतात काय असतं? ऊस आहे. ऊस सगळा ऊसच? सगळा ऊस आहे. बरं, सगळा ऊस. काही समस्या नाहीत तुम्हाला? नाही ना. नाही. आनंद. अडाणी माणूस आहे मी. अडाणी म्हणण्यापेक्षा पण जागरूक मतदार आहात तुम्ही. म्हणजे किती वर्ष झालं मतदान करताय? मतदान जवळ बरेच दिवस झालं करतो. हा ना. आतापर्यंत कोणाला केला? आतापर्यंत कोणाला केला? कुणाला तेव्हा आता शिवसेनेला केला, भाजपला केलं, कुणाला नाही केलं. सगळ्या पक्षांना केलं. वैयक्तिक अधिकार आहेत. तुम्हाला कोणच आवडतं? त्याच्यात तसलं मला नाही केलं. तुमचं गाव कुठलं? तुम्ही लातूरचं आहे का? एवढं प्रश्न करताय म्हणून म्हणलं. आता सांगा, तुम्ही सांगा, लातूर मध्ये कोण कोण उमेदवार उभे आहेत? आपले काँग्रेसचे कोण पण सांगा, नाव सांगा. शिवाजी काळे. होय. त्यालाच करणार मी तर. काँग्रेस. कारण काय? आमची आधीपासूनच करतो आम्ही. विलासराव देशमुख साहेब. त्याची खास माणसं आहो आम्ही. खास म्हणजे आपल्याला ते आवडतेच. हो, विलासराव देशमुख साहेब. कुठलं लातूर मध्ये? कुठलं गाव? रेणापूर. बाबळगाव त्यांचं गाव ना? हा, त्यांचं गाव बाबळगाव. म्हणजे
स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं म्हणजे आपण म्हणू गुडविल आहे, अजूनही लोक मानतात. मानता म्हणजे लय जीवाचे पडले. हा मी तर मानता. मित्रांनो, एवढ्या वर्षी एखादा लोकनेता गेला तरी तरुणांच्या मनात एक गारुड असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो सर. हो हो चालेल. मित्रांनो बघा, लातूर सांगितलं, आता आहे का मतदानाचा अधिकार? हा सांगा की कुठलं गाव? लातूर. लातूरच आहे. कोणाला करणार यंदा, म्हणजे काय ठरवलंय, काय कौल कोणाला देतात? भाजप. कारण म्हणजे हिंदुत्वासाठी. बर, पहिल्यांदाच मतदान असणार आहे ना? अजून काय काय आवडतं? काय म्हणजे भरपूर विकास केला ना भाजपनं. अजून काय पाहिजे? कुठल्या अशा गोष्टी आहेत की तुम्हाला ह्याच्यामुळं मला ह्याला करा, बीजेपीला मतदान करावं वाटतं, अशा कुठल्या सांगतात? आता वंदे भारत सरकार रेल्वे आल्यात भारतामध्ये, आधी होत्या का? रोड झाली तसली, पुन्हा लोकांना राशन फुकट आहे, पुन्हा शेतकऱ्याला भरपूर योजना आहे 2000च्या राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या. हे आधी सरकारमध्ये होत्या का? प्रथम तुम्ही मतदान करणार आहे यावर. मित्रांनो बघा, तरुणांचं खूप महत्त्वाचं ह्या वर्षी मतदानात मोठ्या संख्येवर प्रथम मतदान करणार आहेत आणि त्यांचा रोल खूप मोठा आहे. आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल, कुठलाही पक्ष असेल किंवा तुमची विचारधारा कुठली असेल, फक्त मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यातूनच लोकशाहीची बळकटी चांगली होत असते. दादा, काय कुठला आहे तुम्ही? आम्ही कोल्हापूर. अरे वा, कोल्हापूर म्हणजे आपण म्हणू बऱ्याचशा हालचाली होतात तिथं. कसं वातावरण आहे तिथं राजकीय दृष्ट्या? कोल्हापूर काय 50-50% आहे. दोघांना पण चान्सेस आहेत. ग्रामीण भाग बघितला आणि शहरी भाग बघितला तर कसं सांगाल? शहरी भागात विकास झालेला आहे भरपूर चांगला. मोदींच्या याच्यामुळे 10 वर्षात विकास वगैरे झालेला आहे. ग्रामीण भागात पण शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे वगैरे बँकेत ट्रान्सफर होतात, त्यामुळं आहे वातावरण तरी वाटतं त्यांच्या बाजूने आहे असं. कोण उभा आहे ते सांगा मग आपल्या तमाम प्रेक्षकांना. कोण उभा आहे? काँग्रेसकडनं आहेत ते आपले गादीचे वारसदार आहेत, शाहू महाराज म्हणून ते आहेत. आणि शिवसेना शिंदे गटाकडनं आहेत ते संजय मंडलिक म्हणून आहेत. दोघंजण आहेत. तो पण 50-50 काय सांगता येत नाही. काय सांगता येत? कोल्हापूरची लढत खूप गमतीदार आणि अटीटटीची होणार. काय सांगता शकत नाही. काय सांगता येत? होय. बरं, तुमचं एक, मी असं नाही म्हणत मत कुणाला, तो वैयक्तिक प्रश्न आहे, पण एखाद्या उमेदवाराकडे काय बघून तुम्ही मतदान करणार? मोदींकडे बघून काढणार. बाकी कोणाकडे नाही. फक्त मोदी आहे, मोदींकडे बघून करणार. बरं, त्या नेतृत्वात तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जाणं? कुणाकडे? मोदी साहेबांची काय दूरदृष्टी आहे, विकासाची दृष्टी आहे, चांगला आहे. हिंदूंसाठी, भारताच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. सिक्युरिटी निर्माण चांगली झाली आहे. त्यासाठी समस्या कुठल्या तुम्हाला आता दिसतात की ह्या अजून समस्या आहेतच? या समस्या आहेत म्हणजे अजून जरा महागाई थोडीफार कंट्रोल व्हायला पाहिजे. बाकीचं काय नाही. बाकी त्यांच्याकडनं फार काय आता अपेक्षा नाही. सगळ्या पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं. तुम्ही कुठले? कोल्हापूर. चिपळूण. अरे बापरे, म्हणजे अख्खा महाराष्ट्र कव्हर केलाय. ते कोल्हापूरचे आहेत, ह्या सोलापूरचे आहेत आणि चिपळूणमध्ये कसं वातावरण आहे काय राजकीय दृष्ट्या? आहे नारायण राणे, विनायक राऊत, मोठी जुगलबंदी होईल. किती टक्के कसं वाटतंय? म्हणजे जी लढत होणार ती होणार अटीटटीची, पण तुमचा कौल कोणाला आहे? ह्याच्याकडे, भाजपकडे. हो का? कारण काय हो? मोदींनी केलेल्या आता विविध प्रकारे केलेला विकास हा चांगला आहे. रोड चांगले, रोडचा दर्जा वगैरे सगळं चांगला आहे. समस्या कुठल्या आहेत? कारण या व्हिडिओच्या माध्यमातून कळाव्यात कुठल्या अजून समस्या आहेत. ह्या अजून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. जॉब महिलांसाठी अवेलेबल केले गेले पाहिजेत अजून. बरोबर, वुमन एम्पॉवरमेंट पाहिजे. चालेल. पण ही कसं चक्र कसं आहेत? तीन प्रदेशातील म्हणजे जिल्ह्यातील वेगळे कसं काय? तुमची मैत्री? नाही, तो माझा भाऊ आहे. ती भाऊच आहे. आता नवीनच लग्न झालंय म्हणून मग त्यांना घेऊन आलो. चालेल, अभिनंदन त्यांनाही सांगा. आणि उज्ज्वल त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करू आपण कुलस्वामींजवळ. या मित्रांनो, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. सॅम्पल तुम्ही बघू शकता.
साफसफाई चालली, साफसफाई महत्वाची. काय नाव दादा तुमचं? विजय नागेश. कुठलं गाव हे? तालुका तुळजापूर. बरं, कसं वातावरण आहे इथं? नंबर 1 वातावरण. म्हणजे राजकीय दृष्ट्या सांगा आपण. राजकीय ओमराजे निंबाळकर निवडून आणा. कारण काय नेतृत्व आवडते? कारण मला दोन्ही माणसं नको आहेत, त्यामुळं आम्हाला ओमराजे आवडतोय. काय त्यामुळं आम्ही बिंदास मतदान करणार. माझं नाव बापू नागेश आहे. मंकावती गल्लीत राहतो. श्री क्षेत्र तुळजापूर. आम्ही मूळ BJPचे कार्यकर्ते. कारण काय मग? म्हणजे कारण आम्हाला मनात नकोच वाटतंय काही. कारण असेल ना? काय कारण असतंय ना. विकास आमचा कुठं होतोय? विकास पुढाऱ्याचा होतोय. आमच्या गावात पाणी नाही, नळाला 8 दिवसाला पाणी येतं. पूर्वी 1 दिवसाआड पाणी येत होतं. आता पाण्याची टंचाई, रस्ते व्यवस्थित झालेत, मध्येच वाहतुकीचा अडथळा आहे, मंदिराचा परिसर अस्वच्छ आहे. काय येणारे पुढारी फक्त येतात, बघतात, दर्शन करतात, निघून जातात. होय, येणाऱ्या लोकांना भोजनाची व्यवस्था नाही, पाणी प्यायला नाही. काय मंदिरामध्ये 2-2, 3-3 तास लाईन लावावं लागतं. हे सगळ्या अडचणी आहेत. तुम्ही आता इथं काम करता, हे मंदिर आहे कुलस्वामिनी तुळजाभवानीचं. ह्याच्यात असं म्हणू जगभरात प्रसिद्ध आहे, पण ह्याच्यात अजून मोठं एक तीर्थक्षेत्र बनवायची कॅपॅसिटी आहे, पण तिकडे लक्ष दिलं जात नाही. ही कित्येक वर्ष झाले, जवळजवळ 60-70 वर्ष झाली. प्रत्येक वेळेस आम्ही वेळोवेळ सांगायचं किंवा काहीतरी विकास करा, काहीतरी व्यवस्थित होऊ द्या आम्हाला. आमच्या घरी काही जुने घरं आहेत, ते पडलेले आहेत, त्याला व्यवस्थित डागडोजी करता येत नाही. कारण आमचा स्वतःचाच विकास होत नाही, तर आम्ही दुसऱ्याचा विकास काय करणार? तरी पण मी माझ्या 2 मुली इंजिनियर केलेल्या आहेत. हे देवीच्या कृपेनंच केलेल्या आहेत. नोकरी लागलेली आहे. 60-70 हजार रुपये दोन्ही मुली पगार मिळवतात. एकंदरीत माझं, मी उपाध्याय असल्यामुळं, ब्राह्मण असल्यामुळं माझा चरितार्थ चालू शकतो. परंतु सगळ्याच लोकांना मिळालं पाहिजे अशी भावना पाहिजे सगळ्याची. प्रत्येक व्यक्ती घरातला आहे असं समजून प्रत्येकाने वागलं पाहिजे. आमचं गेवराई. बीड. बीडमध्ये भरपूर मी लोकांना विचारलं कसं आहे तिथलं कौल, कसा आहे मतदार, कोणाला कौल द्यायचे? आमचा मतदारसंघ गेवराई मतदारसंघ आहे. आजपर्यंत गेवराई मतदारसंघाने आमचे कार्यसम्राट आदर्श आमदार लक्ष्मण पवार हे 10 वर्षापासून आमदार आहेत. आणि ते आमदार झाल्यापासून तालुक्याचा त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून पूर्ण कायापालट केला. आणि आजपर्यंत त्यांनी BJPच्या उमेदवाराला त्यांच्या मार्गदर्शनाखाली 40 ते 50 हजाराची लीड दिली 2 वेळेस. बरं, कोण कोण उभं राहणार ते सांगा महाराष्ट्राला. तिथं कोण गेवराईमध्ये कोण कोण उभं आहे? उमेदवारांची नावं सांगा. पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, हेच मेन 2 उमेदवार आहेत. तिसरे अजून नाव माहिती? तिसरे काय असे छोटून मोठे आमसारखे किती काय बाजारी उभं राहते, त्याचं काय? कसं आहे वातावरण? आमच्या मतदारसंघातून लीड जाणार. कोणाला? पंकजा मुंडेला. कारण काय वाटतंय तुम्हाला? कारण काय म्हणजे BJPचे काम आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न हे केले आहेत, विकास आहे, मोठमोठ्या योजना झाल्यात. शेतकऱ्याला PM किसान योजना आहे, मुख्यमंत्री सहायता हे आहे. त्याच्यानंतर तुमचे रस्ते झालेत, हायवे झालेत, जलसंधारणाची कामं केलेत. पंकजा मुंडेने काम केले आमच्या मतदारसंघात जलसंधारण भरपूर बीड जिल्ह्यामध्ये. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली BJPच्या माध्यमातून आमच्या लक्ष्मण पवार यांनी आजपर्यंत 50 वर्ष विरोधाकडे सत्ता होती, नुसतं स्वतःच्या घराचा विकास केला. आणि यांनी जनतेचा केला. पहिल्या विरोधाकडे स्वतःचा केला. त्याला तालुका खड्ड्यात होता आमचा तालुका. आज अगदी असा कपडे काढून जरी रस्त्याने असं झोपलो, चाललो तरी मोटरसायकल गाडीसारखं 4 व्हीलर, तरी अंगाला काही लागणार असे रस्ते केलेत. मित्रांनो, मतदारांचं आकलन बघा कसं असतं. आणि आपण म्हणतो, पण सर्वसामान्य जे मतदार आहेत ते खूप छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेत असतात आणि आकलन जबरदस्त असतं, यावरून लक्षात येते. चालेल, बघा तरुण आता आहेत. या दादा, कुठलं गाव? माझं गाव औंढा.
कुठला आहे तो मतदारसंघ येतो कुठला औसा औसा. कोण कोण तिथं उमेदवार कुठले आहेत? अर्चनाताई, जगदीशसिंग पाटील अँड ओमराजे निंबाळकर. कसं आहे वातावरण, कोणाचं काय वातावरण? औसा साईडला अभिमन्यू पवार असल्यामुळे ओमराजे निवडून येतील. ओमराजे नाही, अर्चनाताई निवडून येतील. यातच कन्फ्युजन आहे तुमचं. बर. औसा साईडला अभिमन्यू पवार असल्यामुळे जगदीशसिंग पाटील निवडून येतील. यांना औशामधून अर्चनाताईला लीड भेटेल, बाकीचं काही सांगता येत नाही. बसवराज पाटील आमदार 3 वेळेस बसवराज पाटील आमदार आहेत. त्याच्यानंतर अभिमन्यू पवार साहेब 1 वर्ष आणि कंटिन्यू त्यांनी 10 वर्ष आणि 5 वर्ष, कारण यांचा कार्यकाल जास्त आहे. ओमराजेंचा औसा मतदारसंघामध्ये तेवढं काय हे वर्चस्व नाही आहे. आणि प्लस म्हणता इकडं उमरगा तालुक्यामधून रवी गायकवाड साहेब हे सगळे त्यांना सपोर्टमध्येच आहेत आणि बरेच आहेत, कारण त्यांचा 15 वर्ष कार्यकाल आहे. बसवराज साहेबांचा 10 वर्ष, अभिमन्यू साहेबांचा 5 वर्ष, आणि यांची कामे जास्त आहेत. तर जनतेचा कौल शेवटी कोणाचा सांगता येत नाही आहे. कारण ते मी तुमचा विचारतोय, म्हणजे तुमचा कौल. आमचा विषय का, आता आम्ही अभिमन्यू पवार साहेबांचे माणसं आहेत, कारण कट्टर BJPचे माणसं आहोत. आम्ही BJPच्या साईडनं दगडवी थांबवला तर आम्ही BJPला सपोर्ट करणार, कारण मोदी आहे. शेवटी आम्हाला महाराष्ट्राचं काही घेणं नाही, पण देशासाठी मोदी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात देणं घेणं नाही, काहीच घेणं नाही. आम्हाला फक्त देशाचं नेतृत्व मोदी केलं पाहिजे. महाराष्ट्रात काय नाही. महाराष्ट्रात तुम्ही बघताय काय राजकारण चालू आहे, काय नाही. आम्हाला काय घेणं नाही महाराष्ट्राचं, फक्त देशाचं नेतृत्व मोदी केलं पाहिजे. काय म्हणतोय बघा, हे म्हणते सध्या अभिमन्यू पवारने आमच्या औंढा या गावला 50 लाख निधीची मंजुरी दिलेली आहे. 2-3 कामरस्ते दिलेली आहेत आणि त्यांचं चांगलं काम खूप चांगलं आहे. चांगलं त्यांनी ते सांगितलं. तुमचं कुठलं, तुम्ही एकत्र ते म्हणतात काय काय त्या मुद्द्याचे सहमत त्यांनी मगाशी जो मुद्दा मांडला तो ह्याच्यामध्ये सहमत आहे आम्ही. कारण जे आम्हाला देशाचं नेतृत्व फक्त मोदी साहेब पाहिजे. जे ग्राउंड लेवलला काय ते त्यांचं मग काही घेणं देणं नाही. फक्त देशाबद्दल आम्हाला फक्त मोदी साहेबच पाहिजे. स्थानिक प्रश्न महत्त्वाचे आहेत ना. हा, स्थानिक ऑलरेडी तिथं देशामध्ये जर मोदी साहेब असेल तर स्थानिकमध्ये येईलच ना ते. वरती जर केंद्रात जर मोदी साहेब असेल तर स्थानिकमध्ये ऑलरेडी येतीलच ते. तुम्ही एकत्र आलाय सगळे? नाही, अजून 15 पोरं आहेत बाहेर. तुमचं कुठलं गाव? लातूर. लातूर मध्ये कोण कोण उभं आहे? आपलं शिवाजी काळगे सर आणि श्रृंगारे. कसं आहे, कोणाचा कौल आहे आता? आमच्या इकडं शिवाजी काळगे सरचा कौल जास्त आहे. म्हणजे विलासराव देशमुखच्या म्हणजे यांच्या अंडरखाली चालतं ते. कारण काय वाटतंय तुम्हाला? ते कारण म्हणजे आता या 5 वर्षाच्या काळामध्ये महागाई बघून जनतेचा पूर्ण कौल बदलला आहे. हो. हां, आणि यावेळेस थोडा बदल आहे. हां. तुमचं गाव? आमचं गाव उमरखेड. होय. जिल्हा यवतमाळ. हो. इथले उमेदवार 2 उमेदवार का माहीत नाही. आम्ही बंदोबस्तासाठी आलो होमगार्ड आहो. बंदोबस्त करत आला इलेक्शन बंदोबस्त. त्यामुळे आम्हाला काही इंटरेस्ट नाही जास्त याच्यात. इंटरेस्ट, पण तुमचं मतदान महत्वाचं आहे ना. आमचं झालं मतदान 2 टप्प्यात झालं आहे यवतमाळ जिल्ह्याचं. हो, पूर्ण झालं आहे. तुम्ही काय बघता मतदान करताना उमेदवारात? उमेदवार तो चांगला उमेदवार पाहिजे की जसं आता सध्या देशाला त्याची गरज आहे तशी. बघितलं, केलं मतदान? नाही, आम्ही बॅलेट पेपरनं केलं आहे. सांगता केलं तर आहे की शेवटी. हो, सोबतचे आहेत आमचे. तुम्ही 3 चौघ आलाय? 600 लोक आले. तुम्ही बी एकत्र आलाय? हां, आम्ही इथं बंदोबस्तासाठी आलेलो आहोत, होमगार्ड म्हणून. आणि इथं आल्यानंतर आम्हाला देवीजवळ आम्हाला दर्शन करायचा बी एकदा सुवर्ण संधी भेटली. सगळे एकाच गावातील आहात का? आम्ही सर्व एकाच उमरखेड, यवतमाळ जिल्ह्याचा उमरखेडमधले आहे आम्ही. तर आमचा बंदोबस्त आलटून पालटून लागत असतो, तर आम्हाला बंदोबस्त करण्यासाठी यावं लागते. ठीक आहे. त्यांचंही काम मोठं असतं. म्हणजे आत्ता जर निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित व्हायचं असेल तर तुम्हाला मोठी म्हणजे काम करावं लागतं. त्याच्यामध्ये होमगार्डचं फार मोठं योगदान आहे. आम्ही मानधनावर आहोत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला पोलिसासारखं तेवढा पैसा नाही मिळत. आम्हाला मान भेटतो प्लस धन भेटते. दोन्ही पण भेटते. आणि आम्ही करतो काहीतरी देशासाठी, वर्दी असून सुद्धा तेवढंच आम्हाला समाधान. शासनानं आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं असं वाटते आम्हाला. मनामध्ये खंत तेवढीच आहे. देवीचरणी तेवढीच प्रार्थना करतो की आमच्या होमगार्डचं कुठं भलं व्हावं. थँक्यू. मित्रांनो, बघा, वेगवेगळ्या प्रोफेशनची लोक वेगवेगळ्ं वयोगटातील इथं येण्याचं कारण येत आहे. मित्रांनो, इथं महाराष्ट्राचं सॅम्पल तुम्हाला भेटणार. महाराष्ट्रातले काय काय जे जिल्हा आहेत
तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटीवर जायची गोष्ट नाही. इथं प्रत्येक जिल्ह्यातील कोण ना कोणतरी येत असतो. सांगली गाव. होय बर. दादा गाव कुठलं तुमचं? गाव सांगली आहे माझं. होय हो. सांगलीत कुठं राहता? सांगली हरिपूरला राहतो आता. तर राम मंदिर पहिला राम मंदिरात होतं, आता हरिपूरमध्ये गेलो राहायला. कसं वातावरण आहे सांगलीचं राजकारणात? कुठलं राजकारण वातावरण म्हणजे त्रिकूट चाललंय सध्या. तर कोण येईल काय सांगता येत नाही का. कोण कोण कोणाच्या त्रिकूट चाललंय? कोण म्हणजे प्रकाश पाटील, परत विशाल पाटील आणि संजय पाटील आणि संजय पाटील. हां पाटील तिघामध्ये आहे, घासाघास आहे. कोण येईल काय सांगता येत नाही. तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणजे आपण सगळीच म्हणतो तरुणांची निवडणूक असणार आहे. कसं आहे सांगली तुमच्या दृष्टीनं? पहिल्यांदा तुम्ही काय करता ते सांगा. मी सांगली नाही, सांगलीची. तुमचं गाव? मी नरसिंहवाडी. पण सांगलीच मतदारसंघात येतं? नाही आमचं हातकलंगले. हातकलंगलेमध्ये कुणाची लढत आहे? हातकलंगले आता चांगली लढत आहे. तीन पण सत्याची आबा आहेत, परत धैर्यशील माने आहेत, आपले छत्रपती उभारलेले आहेत. कसं आहे इथं कौल कसा लागताना दिसतोय? काय कशा पद्धतीनं तुमचं एक निरीक्षण? कौल आता शेवटपर्यंत काय सांगता येत नाही, असा विषय झाला. कोणाचा वार तरी कोणाचा आहे? आता सत्याची आबांचंच वार आहे. कारण काय वाटतंय? का वार तयार झालाय किंवा काय? प्रत्येकांची आवड असते, म्हणजे महागाई वाढली ही ती असं तसं, त्यामुळे कल तिकडे वाढलेलं आहे प्रत्येकांचं. दरवर्षी येतात इथं? दरवर्षी येतं. ठीक आहे, चला थँक्यू. नवरदेव बर. काय करता पहिल्यांदा? नोकरीला आहे मी, सर्व्हिसला आहे. कुठे? कर्मी भाऊराव पाटील पतसंस्थेत सांगली. तिथे काय करता? कॅशियर म्हणून आहे. म्हणजे नवीनच कधी लग्न झाले? काल परवा 2 तारखेला. बर. मिसेस आहेत. मिसेस पण नाही, बोलू का मिसेसला? बर. कसं आता तुम्ही तर शिक्षण क्षेत्रात काम करता, तरुण बघत असाल, काय सांगलीत कसं वातावरण आहे? सांगलीत वातावरण एकदम टाईट आहे. कुणाच्या बाजून आहे तरी? सांगली संजय काका बाजून आहेत. कुणाच्या? संजय काका पाटील. बर. संजय काका. कारण काय वाटतं का आहे त्यांच्या बाजून? कारण म्हणजे पक्षाचं एकमेव तिकीट ताकदवान म्हणजे बीजेपीला सांगलीत एकच मिळालेलं आहे. त्यामुळं त्यामुळे संजय काकांचं वातावरण आहे. तुमच्या मिसेस काय करतात? मिसेस आता F1 आहेत. बरोबर. चला या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या वैविक कुटुंबाला शुभेच्छा. आणि आपण म्हणू तुळजाभवानी तुमचं पुढचं जे कौटुंबिक आयुष्य आहे ते सुखा समाधानाच करो. तर बघा मित्रांनो, हा सॅम्पल आहे. इथं जोडे येतात. आता मी त्यांना विचारतो. दादा कुठलं गाव तुमचं? कर्नाटक आहे. कर्नाटक आहे का? कर्नाटक. बर. कर्नाटकमध्ये राजकीय स्थिती, मराठी बोला येतं? येतं मराठी पण येतं. कर्नाटकमध्ये कशी स्थिती आहे आता राजकीय? राजकीय आहे जरा टफ आहे, कॉम्पिटिशन आहे. कोणाकोणाच्यात? बीजेपी काँग्रेस ऑलरेडी काँग्रेसची चालली. काँग्रेसची चालली. MP इलेक्शन, MP तर बीजेपीचं आहे. आपलं राज्य सरकार तर काँग्रेसचे. बर. म्हणजे आता कधी ते आत्ताच मला वाटतं ह्याचं इलेक्शन झालं असेल तुमचं विधानसभेचं? आता नाही, होऊन पण 2 वर्ष झालं. झालं 2 वर्ष झालं. पण आता खासदारकीला कसं आहे? 7 तारखेला ते सांग शकत नाही कसं आहे. इकडं पण कॅन्डिडेट्स छान येते, तिकडं पण छान येते, पण मोदीचं हवा आहे तिकडं मोदीचं हवा आहे ते आहे. कुठं निघालाय? आता आम्ही तुळजापूरच्या दर्शनासाठी आलो. कुठलं आहे तुम्ही? भंडारा नागपूर. भंडारा नागपूर. इलेक्शन झालं? हो, इलेक्शन झालं. कसं काय हवा कोणाची आहे तिथं? कोणाचं कशा पद्धतीनं राजकीय वातावरण आहे? राजकीय वातावरण तर सध्या काहीच नाही सांगता येत. कोण होतं तिथे? होते सुनील मेंढे, प्रशांत पटोडे. काँग्रेस करून प्रशांत पटोडे होते आणि बीजेपी कडून होते सुनील मेंढे. कशा पद्धतीने एक तुमचा अंदाज काय वाटतं? ॲटलिस्ट नाही काय तर 50-50 काही वोटिंग पण नाही झाली तेवढी दरवेळेस प्रमाणे. का कारण काय? आता खूप ठिकाणी मी बघितलं मतदानाची टक्केवारी का कमी झाली? ॲक्च्युली लोक नाही काय, यांची जे गव्हर्नमेंट अशी होऊन राहिली तोडफोडवाली, त्या कारणाने लोक वोटिंग करायसाठी ॲग्री नाही आहेत.
राजकारणात जे राजकारणाचा स्तर घसरला असं सामान्य लोकांच्यात भावना आहे, त्यामुळं लोक काय मतदान करत नाही. तुमचंही बोलणं तेच असेल. प्रत्येकाचं कसं आहे, प्रत्येकाचं मी तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहनच करतोय, त्यासाठीच बनवतो की इथं वोटिंग केव्हा आहे? इथं वोटिंग केव्हा आहे? ही ते 7 तारखेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तरुणांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि आपल्या इर्दगिर्दचे जे नवीन मतदार आहेत त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. थँक्यू. काय म्हणताय? कोणचा ETV आहे का? यूट्यूब चॅनल आहे इंडियन यादव. खूप साऱ्या महाराष्ट्रातील मुलाखती घेतलेत. सगळ्यात महत्त्वाचं चॅनलपेक्षा आत्ता प्रश्न उभा राहिला आहे, राजकीय वारं हितं कोणाचं आहे? राजकीय वारं तर ओमदादाच. कारण काय? अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, कसलाही भ्रष्टाचार वगैरे नाही, कसले बी आरोप नाही, एकनिष्ठ असल्यामुळं आमचे ओमदादा 1 नंबरला राहतील. आणि कोणाच्याही कसल्याही भानगडीत नाहीत ओमदादा. कसल्या प्रकारचं भ्रष्टाचारचे आरोप नाही, तर पक्षफोडीचं प्रकरण नाही. सगळे पक्ष सोडून गेले पण ओमदादा पक्षात राहिलेच. त्यामुळं ओमदादा ही कंपल्सरी निवडून येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय महागाई, आणि इथं महाराष्ट्रात महाविकास आघाडी कमीत कमी 30 ते 35 जागा जिंकेल महाराष्ट्रात. आणि मराठा आरक्षण प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आपला मुलगा जर OBC वाला आहे, आता आम्ही OBCमध्ये मोडतो, आमचं जर 90% 60-70% असलं तर आमच्या मुलाचा नंबर लागतो. पण आमच्या मराठा बांधवांचा नंबर लागत नाही. ज्याचे 90-95% त्यांचे बी नंबर लागत नाहीत. त्यामुळं मराठ्यांना OBC आरक्षण ही मिळालं पाहिजे. 70% आरक्षण घोषित केलं पाहिजे. त्यात मराठा समाज, पुन्हा माळी समाज, पुन्हा धनगर समाज, ह्या समाजांना आरक्षण मिळावं. आपले युवक ही अतिशय बेरोजगारी झाल्यामुळं अतिशय बिकट परिस्थिती आहे. सगळे खाजगी कंपन्या व्हावं लागलेल्या आहेत. त्यामुळं अतिशय असं मला वाटतं की मराठ्यांना आरक्षण द्यायलाच पाहिजे. बरं, किती दिवसापासून हा व्यवसाय करताय? ही जवळजवळ 20 वर्ष झालं व्यवसाय करतो. 20 वर्ष झालं. बरं, कसं आहे आता म्हणजे व्यवसायाची जसं तुम्ही बघितलं असेल सगळ्या गोष्टी स्थलांतर होत असतं, तर आत्ता व्यवसायाचं स्वरूप कसं वाढलेलं आहे का कमी झालेलं? व्यवसायाचं स्वरूप वाढलेलं आहे. अतिशय गर्दी ह्या देवीला, ही 3.5 पेठामधली देवी असल्या कारणामुळं ह्या देवीला कंटिन्यू गर्दी असते. बालाजीनंतर जर कोणतं देवस्थान असेल तर ही देवस्थान आहे, जी आपल्या पुजारी लोकांचं पोट भरते आईमुळं. ओके, थँक्यू. या तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही मगाशी सांगत होता, नाही तरी सांगा, तरुणांचं मत खूप महत्त्वाचं काय आहे? कारण मी म्हणतोय की हे इलेक्शन तरुणांच्या मतदानावर ठरलं जाणार आहे की कोणाकडं सत्ता असणार. तुमचं काय आकलन नाही? तुम्ही इथलंच आहे ना? इथलेच आहे, प्रॉपर इथले. कसं आहे इथं, काय कशा पद्धतीनं कौल राहील? इथं ओमदादाला 1-1.5 लाखाच्या मतांतर भेटून विजय होणार. कारण काय? त्यांनी मराठा आरक्षणासाठी बी लढलेले आहेत. त्यांचं कार्य चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. भ्रष्टाचार नाही, काय नाही, कुठला आरोप नाही. आणि ते ॲग्रेसिव्ह असतात. कधी कॉल कधी बी लावा, कधी बी ती फोन उचलतात. कधी बी लावा, 2 वाजता बी रात्री फोन लावला तरी फोन उचलतात. त्यांचं कार्य तसं. भरपूर आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि ह्या प्रतिक्रिया आपण कितीही म्हणजे इलेक्शन होस्तवर घेतल्या तरी प्रत्येकाचं वेगवेगळं मत राहणार आणि असंच आपल्याला मतदान करायचे. जिथं असाल तिथं तुम्ही मतदान करा आणि जे मतदान करणार नाहीत त्यांना प्रोत्साहित करा, मतदान करा. मी आत्ता मगाशी म्हटलं की मतदानाचा हक्क बजवा, कारण हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. हा लोकशाहीचा उत्सव बळकट करायचा असेल तर प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. तुम्ही जवळच जावा मतदान केंद्रात आणि मतदान करा. तुम्ही कुणालाही करा, फक्त मतदान करा. तर 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणारं तुळजापूर इथे आपण आलो होतो. या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जाणवल्या असतील. चांगल्या गोष्टी असेल त्या घ्या, काय गोष्टी सोडा आणि मतदान करा. धन्यवाद.